वडवली टीमचे कर्णधार उपस्थित होतात. प्रसिद्ध उद्योजक पंडित दादा मस्कर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक जी मात्र करतो. टॉस राजेंद्र सिंह बुल्लर महाराज यांच्याकडून या स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य आहे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आता या स्पर्धेच्या वतीने उपस्थित होतं. त्यांचं करूया वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये. चारही ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतात असे राजेंद्र सिंह बुल्लर महाराज यांचे संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेच्या वतीने उपस्थित आहेत. त्यामध्ये प्रमोदजी पांडे साहेब देखील आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. आणि आता आपण टॉस जो मात्र करणार आहोत. त्याने वाट पाहत होतो असे संपूर्ण मान्यवर उपस्थित आहेत. दादांना विनंती या पण आपल्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. जयकुमार केनी साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. प्रसिद्ध असे उद्योजक पंडित दादा मस्कर देखील उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. दोन्ही टीमचे कॅप्टन चला. एका बाजूला वाशिरे टीमचे कर्णधार उपस्थित आहेत आणि वडवली टीमचे कर्णधार राहुल. चला टॉस साठी ताबडतोब टॉस आपण करणार आहोत. कोण कॉल करता? ओके, हेड असा कॉल आणि इथे तेल आलेला आहे. वाशिरे संघ टॉस जिंकलाय. एकच मिनिट फक्त. आयोजक कमिटी किती षटकांची लढत आहेत? 3 षटकांची लढत. टॉस जिंकलाय. काय निर्णय? बॅटिंग करण्याचा निर्णय. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा. टीम वडवली पहिलं सत्र चालू होईल. आवाज ऐकूया विश्वास केने सरांचा. धन्यवाद. आतमध्ये मेगा फायनल ऑफ द डे. मेगा फायनल गावदेवी चषक 2024. एका बाजूला संघ असेल श्री नारायण देव प्रतिष्ठान वडवली आणि त्यांच्या अगेन्स्टचा संघ असेल वाशिरे संघ. चला स्पीडअप करायचा आहे. सुरुवातीच्या 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा अवधी असेल. 10 मिनिटांमध्ये 2 षटक पूर्ण करावे लागतील अथवा तिसऱ्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आपणास इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. जसा पहिला चेंडू पडेल तसा मात्र टाइम सेट केला जाईल आमच्या स्कोरर्सच्या माध्यमातून. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे आणि नक्कीच या ठिकाणी मात्र मॅचला देखील होईल सुरुवात. या ठिकाणी मात्र नक्कीच दोन्ही संघांना सुवर्ण संधी असेल. वरपगावचे समाजसेवक सन्मान्य महेशजी पाल यांच्याकडून नक्कीच या ठिकाणी मात्र जर कुठल्याही संघाच्या खेळाडूने किंवा गोलंदाजाने नक्कीच विकेट्स चौकार किंवा षटकार अशी हॅट्रिक संपादित केली तर 1111 रुपयाचे कॅश प्राइज असेल. सुवर्ण संधी दोन्ही संघांना. मॅच ऑन. आजच्या दिवसातील अंतिम मॅच आपण पाहतोय.
आवाज आपण नक्कीच आमच्या या 2 दिवसामध्ये ऐकलात. आमचे साथी समालोचक, आमचे जवळचे मित्र, व्हॉइस ऑफ जुन्नर निखिल जे ठोंबरे सरांचा देखील आपण आवाज ऐकलात. आणि आज अंतिम मॅच या ठिकाणी मात्र आपण पाहतोय. चला मॅचला सुरुवात करायची आहे. वडवली संघ या ठिकाणी मात्र आपण मॅचला सुरुवात करायची. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅचला होते सुरुवात. आणि या ठिकाणी मात्र नक्कीच आपण पाहतोय सलामीशी जोडी मध्ये आतमध्ये स्ट्राइक एंडलाचा बॅटर अनिकेत, नॉन स्ट्राइक एंडलाचा बॅटर माहिती महेंद्र मागे. क्या बात आहे. महेंद्र देखील सज्ज झालाय कारण की या अंडर 24 फॉर्मॅट मधून वाशिरे संघ नक्कीच या मेगा फायनल मध्ये प्रवेश केला होता. आणि या ठिकाणी मात्र ज्यांनी नक्कीच संघाने आपल्या या ठिकाणी मात्र मंदिर उभारले. आता मात्र कळस लावण्याचं कार्य या ठिकाणी मात्र महेंद्र मागेला करायचं आहे. आणि त्यासाठी त्याला देखील नक्कीच या ठिकाणी मात्र या मॅच मध्ये आमंत्रित केला. त्याचं देखील करूयात आपण विशेष हार्दिक स्वागत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज संतोष गौडला आपण पाहतोय. पहिला षटू रायटामध्ये विकेटना. ओहो दांडी दांडी होतोय गोल. योमेसा विल डेफिनेटली फॉर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज अनिकेत शून्यावरती बाद. पहिल्या चेंडूवरती विकेटची प्राप्ती झाली. आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तो म्हणजे रितेशला आपण पाहतोय. अंतिम मॅच मेगा फायनल या चषकाची. की ज्या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये संतोष गौडला आपण पाहतोय. हो इथे मात्र नक्कीच लेगस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. एकंदरीत विचार केला तर जयेश देखील मिडल ऑर्डर मध्ये सज्ज आहेत कारण की त्याने एकट्याच्या जोरावरती संघाला इथपर्यंत आणलंय. त्याचं देखील विशेष कौतुक. हो यॉर्कर लाईन क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र हाताळलाय गोलंदाज संतोष गौडने. बॉटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची होते समाप्ती. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती दांडी गोल. दुसरा चेंडू अतिरिक्तच्या स्वरूपाने वाईड. आणि या तिसऱ्या चेंडूवरती हा निर्धाव चेंडू फेकला गेलाय. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. हो बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलाय. चेंडू हवेत आणि या ठिकाणी मात्र विकेटची प्राप्ती. कल्पेशने घेतलाय झेल आणि फलंदाज रितेश फेल. रितेश देखील शून्यावरती बाद. बॅटर लगेच सज्ज व्हा कारण की टाइम आउटच्या स्वरूपाने नक्कीच आपण देखील फलंदाजाला बाद करू शकतो. या गोष्टीची नक्कीच येणाऱ्या खेळाडूंनी दक्षता घ्यायची. आपण सज्ज राहायचं आहे. मधाच्या आतमध्ये फलंदाज बाद होत आहेत आणि नवीन बॅटर आता मात्र जयेश ज्याने नक्कीच आपल्या स्वतःच्या बळावरती आपल्या संघाला इथपर्यंत आणला आणि मेगा फायनलचं तिकीट देखील मिळवून दिलाय. तोच बॅटर आता मात्र स्ट्राइक एंड वरती असेल. परंतु एका बाजूने गोलंदाज संतोष गौड ज्याला आपण पाहिलं नक्कीच घोडा या नावाने देखील ओळखलं जातं आणि TDPL मध्ये देखील त्याची वर्णी लागली होती. असा हा गोलंदाज मधाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. संतोषला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. हो वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्तच्या स्वरूपाने धावा येतात परंतु बॅटच्या माध्यमातून धावा येत नाही आहेत. अंतिम मॅच आपण पाहतोय नक्कीच या स्पर्धेतील अंतिम दिवस मेगा फायनलचा दिवस. ओ स्वीशीट केलाय. क्या बात आहे. फटका दर्जेदार आहे परंतु प्रशंसा करावी लागेल क्षेत्ररक्षक प्रेम पाटीलची. की जसा मात्र टर्न झाला खेळाडू तसा मात्र लगेचच धाव घेतली होती फाईन लेगच्या दिशेनं. थर्ड मॅन रिझन मध्ये जाऊन नक्कीच क्षेत्ररक्षण केलं आणि तत्पर या 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या.
क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी करतोय मधाच्या आतमध्ये संतोष देखील. व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू आणि एका बाजूला आपण पाहता माहिती महेंद्र देखील आहेत आणि त्याच्या माध्यमातून देखील मोठे फटके पाहायला मिळेल. यात मात्र शंका नाही आहे. ओ फुलटॉस चेंडू, खराब चेंडू मी तर म्हणेन. पण नक्कीच या ठिकाणी मात्र पंचांनी या ठिकाणी मात्र लिगल डिलिव्हरी हाताळले. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. आणि हा चेंडू देखील येतो निर्धाव. आतापर्यंत चेंडू फेकले गेलेत 5 आणि धाव फलकावरती फक्त आणि फक्त 4. 2 गड्यांच्या मोबदल्यात वाशिरी या संघाची. रायझिंग अँड सरप्रायझिंग बॅक टू बॅक दुसरा चेंडू होता निर्धाव. आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात वाशिरी संघ. हा षटक कंप्लीट त्याने देखील केला. म्हटलं तर 3.5 मिनिटांमध्ये षटक पूर्ण केला आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र हा टायमर सेट केला आमच्या स्कोररच्या माध्यमातून. या संघाच्या माध्यमातून वेळ घेतला जाईल. त्यांना मात्र पॅनल्टीच्या स्वरूपाने अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये घ्यावा लागेल. यात मात्र शंका नाही आहे. चला नवीन क्षेत्ररक्षक आले ते एक षटक संपल्याच्या आधी नशीब आले नाही तर नक्कीच बाहेर बसावं लागलं असता. काही हरकत नाही आहेत. आणि या ठिकाणी मात्र नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती नितीन पाटीलला आपण पाहतोय आणि स्ट्राईक एंडला असं बाडार माहिती महेंद्र मागेला आपण पाहतोय. आक्रमक खेळाडू अनेक वेळा आपण पाहत असतो मोठे फटके त्याच्या बॅट मधून येत असतात. परंतु इथे मात्र नितांत आवश्यकता असेल वाशिरे या संघाला. चला जास्त वेळ घेऊ नका, आपली सहकार्य करा. आपल्यालाच नंतर बॅटिंग करायची आहे, या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. नारायणदेव प्रतिष्ठान वडवली संघा. गोलंदाज तयार नितीन पाटील. हो क्या बात है, क्या बात है. रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते मधाच्या आतमध्ये. श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली या संघाच्या माध्यमातून पहिलं षटक आपण पाहतो संतोषने अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला. अवघ्या 4 धावा खर्च करत महत्वाचे 2 विकेट संपादित केले होते. हो इथे मात्र हॉरिझॉन्टल स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक बद्दा वेगाने आले. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेण्याचा प्रयत्न होता परंतु सुरक्षितरित्या स्ट्राईक एंडला पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले होते जयेश आणि मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी सुरू आहे मधाच्या आतमध्ये नितीन पाटीलच्या माध्यमातून. आक्रमकता दाखवली जाते कारण की आपण पाहिलं एका बाजूने वाशिरे संघ दुसऱ्या बाजूने वडवली या 2 दिग्गज संघादरम्यान ही मेगा फायनलची मॅच पाहतोय. आई गावदेवी चषक 2024 हा महासोहळा दैदिप्यमान सोहळा. हो क्या बात है, क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी सुरू होत आहे. इथे मात्र मोठे फटके मारू दिले जात नाहीयेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या जोरावरती आपण पाहतोय गोलंदाज नितीन पाटील देखील आक्रमकता दाखवतोय. धावसंख्या धाव फलकावरती अर्थातच आपल्याला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 6 धावा. क्या बात आहे. जशी गोलंदाजी संतोषने केली त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मधाच्या आतमध्ये गोलंदाज नितीन देखील करतोय. हो पुन्हा एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता आणि तत्पर मिळते ही धाव. फक्त आणि फक्त एकच धाव. महेंद्र मागीला देखील शांत ठेवण्याचं कार्य सुरू आहे मधाच्या आतमध्ये. लेग बायच्या स्वरूपाने या धावा येतात. अप्रतिम गोलंदाजी नितीन पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 चेंडू आतापर्यंत फेकले जाते. 4 चेंडू मध्ये धावा आल्या 3, त्यामध्ये लेग बायच्या स्वरूपाने धावा आल्या 2. 7 धावा धाव फलकावरती. हो रायझिंग अँड सरप्रायझिंग आणखी एक डॉट बॉल. विशेष कामगिरी सुरू आहे मधाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या जोरावरती. 7 धावा धाव फलकावरती. फक्त आणि फक्त सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचायचा असेल तर आतिषबाजी करावी लागेल. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता. अंतिम चेंडू या षटकातील. गोलंदाज तयार. हो यॉर्कर लाईन चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो इथे मात्र
सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला माहिती महेंद्र. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 9 रन्स ऑन दी बोर्ड, लॉट्स ऑफ 2 विकेट्स. वाशिरे अंतिम षटक या इनिंग मधील आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होईल. अर्थातच संदेश वाल्मिकी हा गोलंदाज देखील आपण TDPL मध्ये पाहिला होता. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये सँडीला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी त्याला देखील करावे लागेल. स्ट्रायकेलचा बॅटर महेंद्र मागे. अंतिम दिवस आणि अंतिम लढत या स्पर्धेची गावदेवी चषकाची. संत तुकाराम महाराज म्हणतात की याचसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने शेवट गोड होताना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. हो, चेंडू सोडून दिला ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. आक्रमकता दाखवावी लागेल कारण की धावा येत नाहीयेत, परंतु अवांतरच्या स्वरूपाने ज्या धावा येतात त्या संजीवनी देण्याचं कार्य करेल ते म्हणजेच वाशिर या संघासाठी. 10 धावा धावफलकावरती. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सँडीला आपण पाहतोय. हो, क्या बात आहे. बाकफुलला जाऊन पंच केलाय. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू भरता वेगाने जातोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू फरार होईल. सीमारेषा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. थँक्यू डीजे. चौकाराला धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. हो, क्या बात आहे. अप्रतिम फटका. उंची जास्त, लांबी कमी आणि इथे मात्र या सामन्याची गोल्डन विकेट्स कॅरी केलाय गोलंदाज सँडीने. महेंद्र मागे. बॅक टू द पवेलियन. आपण पाहिलं तर ISPL मध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून देखील किताब पटकवला. ISPL ला खऱ्या अर्थाने नक्कीच टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थाने चांगले दिवस आले, सुगीचे दिवस आले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. कारण की आता मात्र जे नक्कीच आपले खेळाडू ग्रामीण विभागामध्ये खेळत होते त्यांना मात्र एक मोठी लीग खेळण्याची संधी प्राप्त झाली. आणि आता मात्र आपल्या ठाणे जिल्ह्यातील अनेक नामांकित खेळाडू त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतील आणि ISPL सीझन 2 मध्ये नक्कीच आपल्या विभागाचं नाव गौरवित करतील यात मात्र शंका नाही आहेत. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये उज्ज्वल शेलार. हो, इथे मात्र फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. त्यांच्या वाक्याच्या दूर चेंडू फरार. सीमा पार, आर पार, षटकार. फायनल मध्ये देखील आपण पाहिलं भावेशने चांगली कामगिरी केली होती आणि खरं तर आपल्या ठाणे जिल्ह्यासाठी नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचं नाव त्याने देखील गुणगौरव केला. इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. षटकार मारला होता. षटकाराचा प्रत्युत्तर विकेट्सने घेतलं जात आहे. फलंदाज उज्ज्वल शेलार. बॅक टू द पवेलियन.
उज्ज्वलने या ठिकाणी मात्र ऑनसाईडला हा फटका केला. असं म्हटलं जातं की ज्या बाजूने वारा त्याच बाजूने मारा, हवेच्या विरोधात हा फटका केला आणि धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 20 आणि उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच दोन चेंडू शिल्लक आहेत आणि या ठिकाणी मात्र आक्रमकता दाखवली जाते गोलंदाजीच्या जोरावरती सांडीच्या माध्यमातून. नवीन बार्डर मधाच्या आतमध्ये ऋतिक देखील सज्ज होतोय. ऋतिकला देखील 2 चेंडूवरती प्रहार करावे लागतील. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जास्त वेळ घेऊ नका कारण की प्रत्येक संघासाठी 15 मिनिटांचा अवधी दिला गेलाय. 3 षटकांसाठी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. हो, हा फटका देखील इम्प्रेसिव्ह आहे. चेंडू हवेत आहे. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा होतो प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण होतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 3 धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका बॅटर्स आणि जसा इनिंग समाप्त होईल लगेच वाशेरे संघ आपण देखील क्षेत्ररक्षण लावायचं आहे कारण की कुठल्याही संघावरती बॅट लाईटचा इफेक्ट होऊ नये त्या अनुषंगाने नक्कीच ही आयोजकांच्या माध्यमातून सूचना येतोय. अंतिम चेंडू. हो क्या बात आहे. फटका फसलाय आणि डाऊन दी बॉल. शॉट फायनल क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल जयेश होतोय बाद आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 23 आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता श्री नारायण देव प्रतिष्ठान वडवली या संघाला. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि या 24 धावा चेस होतील की डिपेंड होतील याचं धावतं वर्णन ऐकूयात. व्हॉइस ऑफ जुन्नर आमचे साथी समालोचक मित्र निखिलजी टोंबरे सरांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. आपल्याला पाहायचं आहे की इथे धावा बनवायच्यात. या स्पर्धेचं मानाचं करंडक जिंकण्यासाठी 24 धावा. 8-24 आजची आस्किंग रन रेट आहे. चला बॅटर नाही ते बरोबर आहे. तुमचंच बरोबर आहे भाऊ. तुमचं कौतुक व्हायला पाहिजे. काय पंचगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे. नाही, सर्वात महत्वाचं काम काय तर स्पर्धेमध्ये अंपायरिंग करणं आणि आमच्या दोन्ही अंपायरचं विशेष कौतुक करू. तदनंतर जे अंपायर राहिलेत त्यांचं आपण कौतुक करू. निनाद असेल, तदनंतर मनीष असेल, अप्रतिम अंपायरिंग. मंदार असेल, त्यांनी जबरदस्त अंपायरिंग केलेले. मैदानाच्या आतमधलं जेवढं काम आहे या तिघांनी केलं परंतु मैदानाच्या बाहेर जेवढी काम आहेत ती नयन धुमाळने केलेत. त्यांचे आपण कौतुक करू. त्यांना या स्पर्धेमध्ये 4 दिवस अतिशय सुंदर अशी प्रत्येक ऑफिशियलची जेवणाची व्यवस्था ज्यांनी केलेली आहे. कैलास दादा धुमाळ यांचे आम्ही मनापासून आभारी राहू. जाऊया मैदानाच्या आत. मॅच अतिशय महत्वाची. विशेष सहकार्य मगाशीच मला सांगितलं आमच्या मनीष सरांनी की रोहनचं जेवढं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय तेवढं कुणाचंच लाभलेलं नसेल. क्रिकेटची स्पर्धा करत असताना एकट्या दुकट्याचा हे काम नाही आहे. सर्व गाव आणि हे 4 आयोजक त्यांनी खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. अविनाश आणि अविनाशच्या जोडीला नितीन मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. लक्ष जर आपण पाहिलं तर 24 धावांचं लक्ष आहे. टीम वाशेरेच्या विरोधामध्ये श्री नारायण प्रतिष्ठान वडवली या टीमला. वेळ वाचवणं गरजेचं राहील. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. जयेश. अविनाश साठी पहिला चेंडू सुंदररित्या हातरला. यष्टीरक्षण अप्रतिम होताना आपल्याला पाहायला मिळतं ते महेंद्र मागेच. इथे जर संघ जिंकला वाशेरे तर नांदप संघाचा 3रा आणि जर इथे वडवली संघ जिंकला तर आंबिवली संघाचा 3रा. विनर टू थर्ड याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. गोलंदाज तयार. जयेश. इथे सुंदर असा फटका.
जबरदस्त झेल आणि फलंदाज अविनाश पाटीलचा समाप्त होईल खेळ. वाघ्या यांच्या माध्यमातून राजेंद्र बुल्लर सिंह अर्थात महाराज यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आकर्षक अशा ट्रॉफी आम्हाला लाभलेल्या आहेत. त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहेत. आणि व्यासपीठावर जर पाहिलं आपण जयकुमार केनी साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं करू. विकीबाई बुल्लर यांचे संपूर्ण सहकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीनं करू. आपल्या खबर धावसंख्या सध्याच्या घडीला विदाऊट अकाउंट अजून खोललेलं नाहीये. 16 चेंडू आणि 24 धावांचं लक्षण. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय चव्हाण. जयचा हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू डॉट आला. व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी करत असताना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतं. कौतुक व्हायला पाहिजे ज्या प्रकारची गोलंदाजी केली जाते. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर शेवटचे 15 चेंडू आणि 24 धावा. इथे टाकलेला बॉल स्कूप फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल आली. इथे अकाउंट ओपन होईल श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवलीचं. एक धावफलकावर. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 14 बनवायच्या 23 धावा. 14 चेंडू 23चं समीकरण. नितीन पाटीलला आपण पाहतोय, त्याची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते पाहायचं. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे केली जाईल ते आपल्याला पाहायचं. एक धावफलकावर. सध्याच्या घडीला गोलंदाजी अतिशय जबरदस्त करतोय तो जयेश. नारायणदेव प्रतिष्ठान वडवली या टीमला थोडीशा अडचणीमध्ये आतापर्यंत टाकलेलं आहे. परंतु समोर जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर बॅटर पाहायला मिळतील नितीन पाटील. इथे टाकलेला बॉल नितीन पाटीलचा आसमानी टोला. क्षेत्ररक्षक तिथे बनतील दर्शक. एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. चौकार. संघ जर पाहिला आपण तर भिवंडी विभागातील. एका बाजूला संघ जर आपण पाहिला कल्याण विभागातील. जिंकणार कोण, ही फायनल जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. गावदेवी चषक वरप. सर्वात महत्वाचं काय त्याचा विचार आपण करू. थांबा. इथे सुंदर असा चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. अजून एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. स्पर्धेने किती तालुके एकत्रित केले ते आपण पाहू. आता बीके लाईव्ह, डीजे ऑपरेटर मुरबाड. तदनंतर एक संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो तो भिवंडी, दुसरा खेळतो तो कल्याण, कॉमेंटेटर जुन्नर. 4 तालुके एकत्र केलेले आहेत आणि आमचे संपूर्ण मान्यवर आहेत ते उल्हासनगर. म्हणजे 5 तालुके एकत्रित केलेत. ही ताकद राहिली आमच्या धुमाळ बंधूंची. त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. धावफलकावर धावसंख्या 9, 12 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर आता पाहूया. षटक क्रमांक 2 मध्ये रितेश यांना आमंत्रित केलाय. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. जबरदस्त साथ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आमचे परम मित्र विश्वास केने सरांची राहिली. तदनंतर प्रवीण विषय भावड्या सरांची राहिली. त्यांचंही कौतुक आपण करू. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर रितेश गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. 12 चेंडू 15चं समीकरण. समोर अजय. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळले. क्षेत्ररक्षक दूरवरती. गेंदबाज पे पलटवार. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय हा दर्जेदार चौकार.
संघाची धावसंख्या धावफलकावर 13, 11 चेंडू आणि 11 धावा. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये होत असताना दोन्ही खेळाडू नितीन पाटीलच्या बॅटमधून 8 आल्यात, अजय चव्हाणच्या बॅटमधून 5 आलेल्या आहेत. आतापर्यंत अजय संपूर्ण स्पर्धेमध्ये फ्लॉप आहे, परंतु महत्वाच्या मॅचला खेळतोय. इथे बॅकफुटला गेले, सुंदर फटका, तिथे क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल ती 14 या धावसंख्येवर. शेवटचे 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता. आमचे संपूर्ण स्कोरर त्यांचे विशेष कौतुक करू. डीजे तुषार, डीजे नीलू, डीजे वाघ्या, अप्रतिम संगीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं, त्यांचंही कौतुक या स्पर्धेच्या वतीनं करू. जबरदस्त क्रीडा स्पर्धा या कल्याण विभागातील वरप गावामध्ये अतिशय दर्जेदार क्रीडांगणावर भरलेली ही क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेचा हा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतो. चौदा धावा धावफलकावर, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, एक सिंगल येताना पाहायला मिळेल. विशेषतः आपण अनेक क्रीडा स्पर्धा पाहत असतो, 30,000 असेल, 35,000 असेल, 40,000 असेल, तिथपर्यंत लाईव्ह कुठे जास्तीत जास्त पाहायला मिळत नाही. परंतु या स्पर्धेमध्ये 30,000 पारितोषिक जरी असेल तरी लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. आमच्या लाईव्ह टेलिकास्ट बीके लाईव्हचं आणि त्याचबरोबर आयोजक कमिटीचं मनापासून धन्यवाद आहे. 9 चेंडू 9 धावा. गोलंदाज तयार, रितेश च्या हातामध्ये चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, समोर अजय चव्हाण. इथे सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आले बॉलवर, एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल ती 16 या धावसंख्येवर. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत, 8 धावा बनवायच्यात, 8. पण सर्वांचं कौतुक केलं, आमचे कॅमेरामन 4 दिवस एकाच जागेवर बसून आहेत, विशाल तुपे यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. 8 चेंडू 8 धावांचं समीकरण. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. त्यानंतर उपस्थित प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं 4ही दिवस जेवढे प्रेक्षक वर्ग उपस्थित राहिले त्यांचे मनापासून आभार आमच्या संपूर्ण आई गावदेवी चषक बरपच्या वतीनं. 8 चेंडू 8 धावा. मॅच ऑन आहे, फायनलचा सामना, फायनलचा थरार. इथे टाकलेला बॉल, बॅटची एज, महेंद्र मागेला बीट करत चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षकाला चेस आहे, 2 धावा येतील, तिथे क्षेत्ररक्षक खराब, नशिबाची साथ आणि हा नशिबाचा चौकार. वडवली टीमसाठी धावा 4. संगीत जे मात्र पाहायला मिळतं, विकीबाई बुल्लर साहेब यांचे संपूर्ण मित्र परिवार, त्यामध्ये जयकुमार केनी साहेब, संतोषजी पांडे साहेब, प्रमोदजी पांडे साहेब, बिपिनजी सिंह, विकी चव्हाण साहेब आणि सुमित सिंह साहेब उपस्थित आहेत. सर्वांचं कौतुक. इथे विकेट आली, फलंदाज बाद, 6 चेंडू 4 धावा. संधी डीजे वाघ्या. चार धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. महेंद्र मागेच्या हातामध्ये चेंडू आहे. 6 चेंडू 4 धावा इथे रोखायच्यात. त्या रोखल्या जातील का ते आपल्याला पाहायचं आहे. समोर अजय चव्हाण हा खेळाडू श्री नारायण देव प्रतिष्ठान या संघाला प्रस्तुत केलेला आहे राजकुमार पाटील साहेबांनी. गोलंदाज तयार. महेंद्राचा हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट आला. समीकरण चेंज. 5 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 5 चेंडू 4 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. बाबा कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. मैदानाच्या चौपेर क्रीडा रसिक आपण पाहतोय या सायंकाळच्या सत्रामध्ये उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. 5 चेंडू धावा बनवायच्या 4. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर.
सध्याच्या घडीला महेंद्र मागे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. इथे टाकलेला बॉल, अजून एक चांगला चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट आलाय. 4 चेंडू आणि 4 धावा. महेंद्र मागे जबरदस्त 2 चेंडू हाताळतोय. अजय चव्हाणला आपण पाहतोय. फायनल कशी असावी तर फायनल अशी असावी याचीसाठी केला होता टास. आजचा दिस गोड व्हावा. जे संपूर्ण आयोजक खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली त्यांचं विशेषतः आपण कौतुक करू. 4 चेंडू 4, वडवली की वाशेरे, वाशेरे की वडवली ते पाहायचं या पुढील 4 बॉलवर. इथे टाकलेला बॉल, सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नकार दिलाय. एकच धाव. सामना आलाय. 3 चेंडू 3 धावा. वडवली वर्सेस वाशेरे, वाशेरे वर्सेस वडवली. धगधग प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. 3 चेंडू आणि 3 धावा. जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. गोलंदाज तयार. महेंद्र, महेंद्र मागेचा हा चेंडू हवेत. तिथे क्षेत्ररक्षक झेल झाला. फलंदाज बाद. विकेट आली. शेवटचे 2 चेंडू 3 धावा. संधी देऊया डीजे वाघ्या. गोलंदाज तयार होतील आता. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला महेंद्र मागे ज्याने चेंडू हाताळले ते आतापर्यंत 4 धाव खर्च केली. 1 विकेट घेतली. 1 शेवटचे 2 चेंडू 3 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील. 6 चेंडू 4 असताना अनेक प्रेक्षक वर्गाला वाटलं असेल की वडवली जिंकली, परंतु क्रिकेटचा खेळ प्रत्येक चेंडूवर एका संघाला आनंद देतो आणि एका संघाला दुःख. शेवटचे चेंडू 2, बनवायच्या धावा 3. मॅच ऑन आहे. जबरदस्त मॅच. फायनल सारखी फायनल मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 चेंडू 3 धावा. स्ट्रायकरवर राहुल भंडारी. एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे, परंतु समोर महेंद्र मागे. महेंद्रचा हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. तिथे डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. जयेश कौतुक व्हायला पाहिजे. विकेट आली. डीजे एक चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेसिंग. सामना होता 6 बॉल 4. तदनंतर सामनाला 5 बॉल 4, 4 बॉल 4, 3 बॉल 3, 2 बॉल 3. आता 1 बॉल 3. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. शेवटचा चेंडू वाशेरे की वडवली ते आपल्याला पाहायचं. फायनल बॉल ऑफ द टुर्नामेंट. आई गावदेवी चषक वरप. मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या आयोजक कमिटीचं नियोजन आणि दोन्ही संघांचा खेळ आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. शेवटचा चेंडू 1 बॉल 3. फुलटॉस आणि विजयी चौकार. 4 धावा. नारायणदेव प्रतिष्ठान वडवली या स्पर्धेचा चॅम्पियन.